नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। एमए एमफिल पीएचडी डीएचएम एम एलएलबी डीएड बीएड जूनियर केजी सीनियर केजी हायर केजी लोअर केजी एमबीए डीएड बीएड आर्ट कॉमर्स सायन्स एफवाय एसवाय एमटेक बीटेक सीटेक एमपीएससी यूपीएससी नेट सेट फार्मसी आयसीटी अपर केजी हाय केजी सीईटी आयसीटी ही पदवी ज्ञान नाही। जरा घोटाळा केला आहे। एमए ही पदवी आहे, ज्ञान नाही। आणि शिकलेल्या माणसाला अक्कल असते असं गणित नाही। कारण एमए ही पदवी आहे आणि पदवीमध्ये 4 प्रकार आहेत। व्यक्ती गेली की पदवी जाते, डॉक्टर। व्यक्ती गेली पदवी गेली। दुसरा प्रकार व्यक्ती जाते पदवी राहते, लोकमान्य टिळक। तिसरा प्रकार व्यक्ती राहते पदवी जाते, माजी सरपंच। व्यक्ती आहे पदवी गेली। हो। आणि चौथा प्रकार व्यक्तीही राहते आणि पदवी राहते, तिला संत म्हणतात। म्हणून जगाच्या पाठीवर जोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत हे जग आहे। जोपर्यंत वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे तोपर्यंतच माणसाशी माणूस माणसासारखा वागेल, त्याच्यानंतर वागणार नाही। चला पुढे। ज्ञान म्हणजे एमए बिमे नाही, नाही नाही। शिकलेल्या माणसाला अक्कल असते असं गणित नाही। काही लोक म्हणले तो माणूस फार सुशिक्षित आहे, कारबा म्हणे उभ्याने जेवतो। उभ्याने जेवतो म्हणजे तो सुशिक्षित नाही, त्याला मुळव्या दे आग होती म्हणून उभ्याने जेवतो। काही लोक म्हणले तो माणूस 5 वाजता कुत्र्या संग हिंडतो, त्याला जोडीदार नाही। काही लोक म्हणले ते नवरा बायको 5 वाजता एकमेकाचा हात धरून हिंडतात, प्रेम म्हणून नाही, विश्वास नाही। नको आपलं जनावर जायला म्हणून धरलं बघायला सुशिक्षित। आता आमच्याकडे सुशिक्षित कुणाला म्हणतात ऐका, ज्याने आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही, ज्याने आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही, बापाची मान खाली होऊ दिली नाही आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागू दिला नाही, त्याला सुशिक्षित म्हणतात। एमए सोडून द्या। आणि पैशानं श्रीमंत असणारी माणसं विचारानं भिकारी असतात आणि पैशानं गरीब असणारी माणसं नीती आणि संस्कृतीनं श्रीमंत असतात। जी माणसं पैशानं जास्त श्रीमंत असतात ती मेंदून कमी असतात। म्हणजे त्यांना धर्म कळत नाही, नाही नाही, ती धर्म बिर्म काहीच नाही। अभंगाला सुरुवात होणारी फक्त बारीक वाक्य। कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, नाही तर यायचं नाही। इथं येऊन असा बसतो, इथं येऊन म्हणजे गारपीट तुझ्या एकट्याच्या कांद्यावर झाली का काय? अभंगाच्या पहिल्यांदा सांगतो, महाराज आयुष्यात कधी चिंता करायची नाही। आणि चिंता का करायची तर नाही तर काही नाहीच तर करायची कशाची ना। येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही, काय चिंता करायची काम आहे? येताना नागडा आलाय, जाताना झाकून जाणार आहे आणि जे आपण कमावलं ते मागचे हलकट लुटणार आहे। काय आपल्याला फायदा आहे? बंगला आपण बांधलाय, झोपती सुनन पोऱ्या, आपला मुक्काम जिन्यात। मग अगोदर जिना बांधायचा नाही येड्या, बंगला कशाला बांधला नसला? बंगला पुरा झाला आणि म्हातारा मिळाला, मग पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा। दादा जिन्यातच मेले तर कृपा होईलच। अभंगाच्या पहिल्यांदा सांगतो, चिंता करायची नाही, फक्त मी बोलणार, तुम्ही ऐकायचं आणि बोलत जायचं। आपण दोघं मिळून करू जे ती कीर्तन। मी एकट्यानं बोलायचं तुम्ही ऐकायचं ते कीर्तन नाही। मी बोलायचं तुम्ही बोलायचं, मी विठ्ठल म्हणायचं तुम्ही टाळी वाजवायची, मी भजन करायचं तुम्ही करायचं। सगळ्यांनी मिळून भगवंताचं चिंतन करणं याचं नाव कीर्तन। नाही तर मी एकट्यानं बोलायचं आणि तुम्हाला जांभळ्या देऊन ऐकायचं, ते कीर्तन नाही। चला पुढे। आता सुरुवात झाली, फटाफट बोलत जायचं। आता कलियुगातल्या लोकांना 12 गोष्टी कळल्या नाही, इथं आपण होतो। ज्ञानोबाचं ज्ञान कळलं नाही, ज्ञानोबाचं ज्ञान कळलं नाही, सोपानाचं एकांत कळलं नाही, मुक्ताबाईचं गुह्य कळलं नाही आणि निवृत्तीनाथाची साधना कळली नाही। की झाले? 4। मी कोण आहे लोकांना कळलं नाही, मी कुठून आलोय लोकांना कळलं नाही, मला कुठे जायचंय लोकांना कळलं नाही, मी कशाला आलोय लोकांना कळलं नाही। 8 4 आणि 4 8। कोण आहे मी? पाटील।
पाटील. बिगर जमिनीचा पाटील. कुठून आलो? आईच्या पोटातून. कशाला आलो? आलो गरीबाचे लग्न मोडायला. कुठं जायचं? स्मशानात. कोण मी? तबस नाही 4 आणि 4 8 आणि 9 वाक्य. मी मरणार आहे हे लोकांच्या ध्यानात नाही. 10वं वाक्य मी एकटा जाणार आहे हे जग राहणार आहे. पखवाद राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे. अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे. शाळा राहणार आहे, गुरुजी जाणार आहे. Each and everything in the world has an end point, but God and His name is not an end point in the world. जगातल्या सगळ्या गोष्टी जाणार आहे, देव आणि देवाचं नावच फक्त शिल्लक राहणार आहे. Each and everything has an end point. Each and everything in the world has an end point, but God and His name has not an end point in the world. देव आणि देवाचं नाव शिल्लक राहणार, बाकीचं सगळं जाणार. आणि 12 वाक्य मी केलेल्या कर्माची फळं मला भोगायची आहेत, याच्यात सुटका नाही. नॉट वशिला एट ऑल. हा. आणि आता कीर्तनाला सुरुवात झाली. आता कीर्तनाला सुरुवात झाली. अभंग तुकोबारायांचा आहे आणि आजचा अभंग उपदेश करणार आहे. उपदेश करण्याचं कारण सप्त्याचा पहिला दिवस आहे, तसं कीर्तन नामपर पाहिजे. पण 10 वर्ष माझी कीर्तनं झालीत, 11वं वर्ष आहे असं म्हणतात. आपलं वर्ष उद्या लागणार आहे, तसं नियमानं ते गुढीपाडव्याला लागणार आहे. ते आता काय झालं, मूर्खांची संख्या वाढल्यामुळं सज्जनाला त्रास झाला. आता काही लोकांनी आजच साजरं केलं हॅपी न्यू इयर, चिकन विथ बियर. हॅपी न्यू इयर मुतला चड्डीत. आमच्याकडे तसं नाहीये. आमचं वर्ष कधी लागतं? नीट आहे का? आमचं वर्ष जेव्हा लागतं तेव्हा वसंत ऋतू येणार, आंब्याला बहर येणार, लिंबाला बहर येणार, झाडांना पालवी फुटणार आणि आमचा राम अयोध्येतून परत येणार. त्या दिवशी गुढीपाडवा होणार. आमचा राम वनवासातून अयोध्येत परत येणार आणि अयोध्येतल्या लोकांना झालेला आनंद म्हणजे आमचा गुढीपाडवा. हे कधी ध्यानात. आता हे जे चाललंय हे झाकली 1.25 लाखाची. आणि 31/12 आपलं 1 जानेवारीला कॅलेंडर बदलतंय, पंचांग नाही. पंचांग गुढीपाडव्याला बदलतं, पण आम्हाला पंचांग कळतच नाही. अरे करू नको मुलीचं लग्न एकादशीला. केलंच एकादशीलाच केलं मुलीचं लग्न. जावायची येडा निघला ती. घमेंड आणि सध्या पैशाची घमेंड झाल्यामुळं लोक शास्त्र पाळत नाहीत, अजिबात नाही. ऊत आला ना पैशाला, मग कसंही वापरायचा. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, लक्ष्मी प्रारब्धानं मिळते. नीट वाक्य आहे का? लक्ष्मी प्रारब्धानं मिळते, पण तिचा वापर जर योग्य केला नाही तर ती संतती खराब करते, हे ध्यानात ठेवा. पण आम्हाला फुकाट पैसा मिळाला, मला ऊत आला. एकच पोरग आहे त्याला. करू नको एकादशी लग्न, करून टाकू. केलंच. 3.5 लाख रुपये घातले. 20,000चे फेटे आणले येड्यांना, 15,000ची दारू आणली बेवड्यांना, फटाके लावले 20,000चे. एकण्या सुनाला दागिने केले 13 तोळे, येड्या बायांना लुगडे घेतले 9,000चे, फटाकेला लाइटिंग केलं घरावर 30,000चं. 3.5 लाख घातले. लग्न एकादशीलाच केलं आणि सुनच गरोदर निघली. हत्या नाही त्याला त्याला 16व्या देतली ओवी आहे. त्याला 16व्या देतली ओवी आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडून माणसं वागली का दणका बसला. यादी सांगू तुम्हाला, ऐका यादी. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही,
मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही, शेळीच्या गळ्याचं सड कधी दूध देत नाही, गाईच्या काशातलं गोचिड कधी दूध पेत नाही, गाडातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही, प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही, मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्यामध्ये सोनं शोभून दिसत नाही, दाणे नसणारी बाजरी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही, पाणी नसलेलं धरण जनतेच्या फायद्याचं नाही, आणि परमार्थ नसणारे घराणे समाजाच्या फायद्याचे नाही. आणि त्याला नव्या अध्यायातली ओवी जोडून घ्या. माझी भक्तिवीन जळो जयाचे जयाले, पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. लिंबाला आलेल्या लिंबोळ्या किती जरी पिकल्या तर कावळा सोडून कोणाला फायदा नाही. लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकार झाला. अजून एक ओवी आहे त्याला. खडकार पडलेला पाऊस कधी गावाला फायद्याचा नाही, आणि भाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. का खडकी जैसे वर्षले, का आगी माझी पेरले. मग जी माणसं धर्म पाळत नाही, घमेंडीत जगतात, त्यांचे मृत्यू वाईट आहेत. म्हातारपणी अशी येणं रस्त्यानं सुख करता दुःख हरता नरवे फरवे सर्वांगी असा परसाद घेत आहे घालीन लोटांगा. मग इकडून घेतो आणि खातो कोण इकडून. मग देव यांचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. देव यांचा बदला घेतोय. देव यांना खाऊन देत नाही. जेवायला बसला चमक निघली. जेवायला बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख मागचं लाख 9 लाख. खाती नाही नुसते ताटली का पाहत्या. अरे खाय ना आलाय का. साखर डायबिटीस वांग मुळव्याध खात नाही. 27 खोल्या. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम, एकच पोरग येड. काय म्हशी बांधितो का बंगल्यात. 100 एकर जमीन आणि एकच पोरगी. पेपरला गेली आलीच नाही. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. मग का निकालच घेऊन येते का काय करते. केले कर्म झाले तेची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगाले. कोई को केले कर्म
मोकळा झाला पाहिजे माणूस.